तर लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आहे। जुहू चौपाटीवर कचरा साफ करण्याचे काम वेगाने सुरू आहे। जुहू चौपाटीवरील बराच कचरा साफ करण्यात आलेला आहे, तर लवकरच स्वच्छ समुद्र किनारा देखील पाहायला मिळणार आहे। लोकशाही मराठीचा सलग 41व्या दिवशी रिअलिटी चेक आहे। समुद्रात कुणीही कचरा टाकू नये यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मुंबई पालिकेला बोर्ड लावण्याचं आवाहन देखील केलं होतं, मात्र पालिकेनं असं कुठलंही बोर्ड लावलेलं नाहीये। तसेच नागरिक पूजेचं साहित्य समुद्रात टाकत असल्याचं देखील समोर आलंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। लोकशाही मराठीकडून दररोज जुहू चौपाटीचा रिअलिटी चेक करण्यात येत असतो। खरं तर आज 41वा दिवस आहे। कालपासूनच जुहू चौपाटीची परिस्थिती काहीशी बदललेली पाहायला मिळते। महानगरपालिकेकडून जुहू चौपाटी स्वच्छ करण्याचं जे काम सुरू आहे त्याला काहीसा वेग आलेला पाहायला मिळत आहे, परंतु हेच जर काम सातत्याने सुरू राहिलं तरच संपूर्ण जुहू चौपाटी स्वच्छ पाहायला मिळेल। एकंदरीतच काल सिद्धेश कदम यांनी देखील महानगरपालिकेत भेट दिलेली होती। त्यांचं त्यावेळी असं म्हणणं होतं की महानगरपालिकेकडून जुहू चौपाटीचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे, कारण जुहू चौपाटीचा समुद्रकिनारा प्रचंड अरुंद असा समुद्रकिनारा आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मॅनपॉवरची गरज आहे, तसंच यंत्रणांची मोठी गरज आहे। त्याचं आत्मपरीक्षण महानगरपालिकेकडून करण्यात यायला पाहिजे। तसंच मुंबईकरांनी देखील या ठिकाणी कचरा टाकू नये असं देखील सिद्धेश कदम यांचं म्हणणं होतं। एकंदरीत जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून जो रिअलिटी चेक करण्यात येते त्यामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण जुहू चौपाटीवरती कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं होतं, परंतु दररोज लोकशाही मराठीकडून जो रिअलिटी चेक करण्यात येतोय त्यामध्ये जर आता पाहिलं तर याच कामाला, महानगरपालिकेच्या कामाला काहीसा वेग आलेला पाहायला मिळतोय। परंतु हे जे काम आहे महानगरपालिकेने करण्यात येते त्याला सातत्याने अशाच वेगाने काम करण्यात यायला पाहिजे। जी यंत्रणा या ठिकाणी काम करते, मॅनपॉवर काम करते, आणखी यंत्रणा वाढवण्यात देखील यायला पाहिजे। तसंच हे काम दररोज आठवडाभर जरी डे नाईट काम केलं तरी देखील हा कचरा संपूर्ण स्वच्छ होऊ शकतो आणि जुहू चौपाटी संपूर्ण स्वच्छ पाहायला मिळू शकते। मुंबईकरांसाठी देखील ही आनंदाची खरं तर बातमी ठरू शकते, कारण पर्यटक मोठ्या प्रमाणावरती जुहू चौपाटीवरती येत असतात आणि त्यांना देखील जुहू चौपाटी स्वच्छ सुंदर पाहायची असते। त्या अनुषंगाने देखील महानगरपालिकेने या संदर्भात पावलं उचलायला पाहिजेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। काय झालं, भरती उठी सगळं अवलंबून असतं। भरती येते त्यामुळे आता पावसामध्ये कसं समुद्र जास्त हे असतं, भरतीला जास्त फ्लो असतो, त्यामुळे ते कचरा फेकतो बाहेर। आता पाऊस झाल्यानंतर कचरा कमी होईल, ऑटोमॅटिक तो फेकायचा कमी होणार, बाहेर फेकायचा। पण आता परत आज बघितलं सगळं विसर्जन चालू आहे, फुलं सगळे काल फेकलेली फुलं आज परत येतात इकडे, त्यामुळे चुकीचं आहे सगळ्यात। ये तो हर मानसून में कचरा आता है, वो समंदर में जो भी कचरे फेंकते हैं वो सब समंदर हमको वापस दे देता है, तो पूरा कचरा भर जाता है। प्लास्टिक का कारपेट हो जाता है, इतना गंदा हो जाता है, चलने की जगह नहीं रहती है। लेकिन ये जो क्लीनर्स हैं बहुत अच्छा काम करते हैं। सुबह मैं देखता हूँ, मैं तो यहीं रहता हूँ बीच पे, सामने देखता हूँ, 4:30 बजे से आ जाते हैं सुबह और अच्छा काम करते हैं। लेकिन कितना काम करेंगे, जितना करते हैं उतना और कचरा आता है। अभी थोड़ा मानसून का प्रेशर कम हुआ है और समंदर से कचरा कम आने लगा है, तो उनका भी अच्छा हो रहा है। लेकिन ये फिर कलेक्ट करके कहाँ डालते हैं, फिर उसका क्या करते हैं वो हमको नहीं मालूम है। वो इम्पोर्टेंट है क्योंकि उसका डिस्पोजल इज़ इम्पोर्टेंट। वो फिर से वापस फेंकेंगे तो वापस आ जाएगा, इसलिए ये सायकल है, उसको ब्रेक करना चाहिए। आणि इथे कोई लक्ष देतं नाही। BMC पण किती दिवसपर्यंत इथे साफ नाही करते। इथे तर आज जुहूचे सगळे असोसिएशनचे वर्कर्स वगैरे पण आहे, म्युन्सिपाल्टीचे ते लोक करते। आज तुम्ही बघू शकता की ते कचरा काफी साफ केलेला आहे। नाहीतर मी मधी 2-3 वेळा आलो होतो तर तिथूनच परत गेलो, कारण तिथे वॉक करायलासाठी पण येऊ नाही शकते अशी हालत आहे। याच्यावर सर्वात जास्त इकडचे नगरसेवकांनी ध्यान द्यायला पाहिजे। इकडचे आमचे ते MLA आहे अमित साटम, ते तर ध्यान देते, पण हे काम नगरसेवकाचं आहे, ते लोक सगळ्यांनी हे बघायला पाहिजे। हो नक्कीच, आम्ही पण दररोज म्हणजे आठवड्यातून 2दा तरी जुहूला फिरायला येतो। एकदा तर बघितलं तर हे काय किती घाण, पूर्ण कचऱ्याचं साम्राज्य। जिकडे एकदा तर आम्हाला जी माती जी होती ती पण इतकी म्हणजे काळी आणि त्याच्यात एकदम घाण, म्हटलं असा कसा, कारण आम्ही जुहू बघितलेला आहे सुंदर, स्वच्छ आणि एकदम म्हणजे मनाला शांत करणारा। आम्ही पण फिरताना आम्हाला आनंद यायला पाहिजे, उत्साह यायला पाहिजे, पण हे बघून आम्हाला असं वाटायचं की अरे काय यायचं। आणि माझी मुलगी, मी तिला म्हटलं चल जुहूला, नाही म्हणे तिथं खूप घाण असते। आमची म्हणजे घरी पाहुणे आले, त्यांना म्हटलं चला जुहूला बघून येऊ, नाही म्हणे आजी जाऊ नका, खूप घाण आहे, एकदम कचरा आहे, कारण आम्ही फोटो काढलेले होते, तिने ते नक्की बघितले आमच्या मोबाईलमध्ये।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.